जो हर लड़की हुसैन बोल्ट बोल देती है। क्या ऐसे क्यों है, हर लड़की हुसैन बोल्ट क्यों बोलती है यार? खूब तरक्की, आपको इतनी तरक्की मिले कि 100 लड़कियां आके आपको पप्पी दे, ऐसे पप्पी दे दे यहाँ से। ऐसे किसी के पेट से ना रोटी छीननी चाहिए, पाप लगता है। So PT Usha ma'am is a legend. She's the idol of everyone over here. तो PT Usha her name is. तो आपको पूरा नाम तो पता रहेगा उनका, बताइए। और वो तारीफ के बाद आई विल बी द हीरो, लेकिन इन्होंने मुझे जीरो कर दिया। During my school days and higher education, I participate in various Indian sports as Kabaddi, Kho-Kho, track and field event. Consecutively 4 years, I represent Shivaji University Kolhapur in track and field event. In 1981-82, at All India Inter-University Athletic Meet, I had pleasure to compete PT Usha in 100 meters run. During my higher education and post-graduation, I was the proud recipient of Women Athletic Individual Championship of Shivaji University for 3 consecutive years. From 1986 till today, under my coaching, more than 100 athletes participate in national level and few won medals. मी घडवलेल्या अनेक राष्ट्रीय खेळाडूंपैकी आकांक्षा नागती ही एक राष्ट्रीय खेळाडू आहे. 2012 साली NMSनं ॲथलेटिक कोचिंग कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्यामध्ये आकांक्षानं क्लब जॉईन केला आणि बॉम्बे YMCAनं स्टेट लेवल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केल्या होत्या. त्यामध्ये आकांक्षाने अंडर 12मध्ये 300 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलं. तिचा स्पीड एंडोरन्स बघून मी 200 and 400 मीटर हे इव्हेंटमध्ये तिला प्रॅक्टिस दिलं आणि TDAमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला 200 मीटर्समध्ये सिल्वर मेडल मिळालं आणि नागपूर येथे झालेल्या राज्य स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आणि तिने ते पार्टिसिपेट केलं. त्याचबरोबर महिला क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय उस्मानाबाद येथे झाल्या. त्यामध्ये 400 मीटर्स आणि 4x400 मीटर रिले या 2 इव्हेंटमध्ये तिला सिलेक्शन मिळालं आणि तिने पार्टिसिपेट केलं. त्यानंतर 2015 साली TDAचा परफॉर्मन्स बघून विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आणि तिने 200 मीटर इव्हेंटसाठी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं. आकांक्षा अतिशय मेहनती, कष्टाळू, रेग्युलर स्टुडंट आहे. तिच्या पॅरेंट्सचा तिला भरपूर सपोर्ट आहे आणि तिची कोचवर असीम श्रद्धा आहे. अशा खेळाडूंनी जर प्रॅक्टिस आणि मेहनतीबरोबर जर ॲथलेटिक्स डाएट फॉलो केला तर ते नक्कीच पुढं जाईल आणि तिच्या ह्या भावी वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. गौरव शिंदे याचा ॲथलेटिक्स करिअर वयाच्या 16 वर्षी सुरू झालं. त्यावेळेला तो 11वीला होता. त्याची ॲथलीट बॉडी बघून मी त्याला 1500 मीटर हा इव्हेंट दिला आणि 1500 मीटर इव्हेंटसाठी स्पीड इंडोरन्स खूप चांगला लागतो आणि या एज ग्रुपमध्ये खूप कॉम्पिटिशन असल्याकारणानं तो काय पिकअप करू शकला नाही. तो गेली 3 वर्ष माझ्या अंडर प्रॅक्टिस करतो. त्याची हाईट आणि त्याची जम्पिंग पॉवर बघून मी त्याला लाँग जम्प हा इव्हेंट दिला आणि लाँग जम्पमधील सायकलिंग हे स्किल त्यानं एवढं छान डेव्हलप केलं की TDAने जे डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन घेतल्या होत्या त्यामध्ये त्याला सिल्वर मेडल मिळालं आणि पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये त्याला लाँग जम्पसाठी स्टेट लेवलला सिलेक्शन मिळालं. गौरव हा अतिशय मेहनती आहे. त्याचा कोचवरती खूप त्याचा विश्वास आहे. तो खूप छान प्रगती करेल आणि लॉकडाऊनमध्ये त्याचं खूप प्रॅक्टिसचं नुकसान झालेलं आहे. त्याच्या भावी प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. काव्या मयेखली 2017 सालीच्या ॲथलेटिक कोचिंग कॅम्पमध्ये तिने NMSC जॉईन केलं. त्यावेळेला ती 12 वर्षाची होती. ती एक नॅचरल स्प्रिंटर तर आहेच, त्याचबरोबर एक चॅलेंजिंग प्लेअर पण आहे. तिचे 100 मीटर आणि लाँग जम्प हे 2 फेवरेट इव्हेंट आहेत आणि लाँग जम्पमध्ये तिने स्किल अँड टेक्निक एवढ्या लवकर डेव्हलप केलं की TDAनं 2018 साली ज्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या कॉम्पिटिशन घेतल्या त्यामध्ये तिला ट्रायथलॉनमध्ये सिल्वर मेडल मिळालं आणि तिला स्टेट लेवलला सिलेक्शन मिळालं.
त्याचबरोबर तिनं 100 मीटरमध्ये पण इतकी छान प्रगती केली की 2 वर्षामध्ये ती 3 स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन खेळली. खेलो इंडियाच्या 2 स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन तिने पार्टिसिपेट केल्या आणि पुणे येथे झालेल्या गो गर्ल खेलो इंडिया स्पर्धेमध्ये तिला 5th प्लेस मिळाली आणि 5,000 रुपीजचं कॅश प्राईज मिळालं. YMCAनं ज्या स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशन घेतल्या त्यामध्ये तिला लाँग जम्पमध्ये सिल्वर मेडल मिळालं. काव्या ही प्रॅक्टिस रेग्युलर करते, ती अतिशय जिद्दी खेळाडू आहे. तिच्या पॅरेंट्सचा तिला पूर्ण सपोर्ट आहे आणि तिचं मेहनत आणि प्रॅक्टिस बघून मला असं वाटतं की ती नक्कीच नॅशनल लेवलला गोल्ड मेडल घेऊन येईल. तिच्या पॅरेंट्सचा तिला खूप सपोर्ट आहे, माझा देखील तिला खूप सपोर्ट आहे. तिने ॲथलेटिक्सचा डाएट मात्र फॉलो केला पाहिजे आणि तिच्या ॲथलेटिक करिअरसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. शर्वरी प्रभू 2017 साली तिने क्लब जॉईन केला. त्यावेळेला ती नुकतीच 10वीला होती आणि तिने विरारवरून वाशीला शिफ्ट झाली होती. स्कूल लेवलला थोडंफार तिनं प्रॅक्टिस केलं होतं, परंतु तिचा आवडता इव्हेंट लाँग जम्प आणि ट्रिपल जम्प असल्याकारणानं ट्रिपल जम्प आणि लाँग जम्पसाठी स्पीड, स्ट्रेंथ आणि पॉवर ह्या 3 गोष्टीची अतिशय आवश्यकता असते आणि हे तिच्याकडं थोडं कमी होतं आणि त्यामुळे हे डेव्हलप करायला तिला खूप मेहनत घ्यावी लागली आणि तिनं ते डेव्हलप केलं आणि त्याच्यानंतर ती लाँग जम्प आणि ट्रिपल जम्पमध्ये 4 वेळा स्टेट लेवलला तिनं पार्टिसिपेट केलं आणि ट्रिपल जम्पमध्ये तिने ब्रॉन्झ मेडल मिळवलं. शर्वरी अतिशय जिद्दी, मेहनती आणि रेग्युलर प्रॅक्टिस करते. तिला नक्कीच तिच्या ह्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. ती नक्कीच नॅशनल लेवलला पार्टिसिपेट करेल आणि मेडल पण घेईल. तिच्या पॅरेंट्सचा पण तिला खूप सपोर्ट आहे आणि तिच्या भावी यशासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. गुड इवनिंग एवरीवन, आदाब, सत श्री अकाल. आज हमारे सामने आप देख रहे हैं 4 एथलीट्स हैं यहाँ पे. वेल वी हैव डन एथलीट्स बट दे आर स्पेशल बिकॉज दे आर इनटू लॉन्ग जंप, ट्रिपल जंप और क्या क्या हम उनसे ही जानेंगे यार. लेट्स वेलकम गौरव शिंदे ओवर हियर. हेलो. Apart from that, there's Akanksha Nakti. Hello. We have Kavya Mahekar here. Hello. And we have Sharwari Prabhu. Hi. So, let's start. थोड़ा उनको questions डालते हैं, थोड़ा confuse करते हैं. Let's start it off with Akanksha. जी, बताइए आपने क्या क्या किया है? I've participated at national level in 200-meter race, and in states I've played. I've won gold medal in medley, and I came third in 400 and 300-meter race. Okay. So, what do you mean by medley? क्या होता है ये? Medley is an event. It is like a relay where 4 athletes run together like a relay. But the first one runs 100 meter, then the second one runs 200, third one runs 300, and the last one completes the race with 400 event. Okay, I'll come back to you on that right now. Yes. We'll go to Sharwari. Yes, sir. So, Sharwari, if I'm right, you are been into long jump. Yeah, long jump and triple jump. So, what is the difference between long jump and हमने देखा है हमेशा ओलंपिक्स में वो आते हैं, वो बड़ा जंप मारते हैं यार, पता नहीं पैरों में ताकत कैसे आती है उनके. Long jump basically is an event like we have to take a big runway and leap as much long as we can. Like the women's record is about 7 meters, and in India, Anju Bobby George is a renowned long jumper. She has a personal best of 6.83. Like I follow her. Very I like her jumping skills, and in triple jump we have to take a runway and we have to land in the pit in 3 steps. That is hop, step, and the last phase is jump. So hop, step and jump. What you said, just can you explain that? Yeah, we have to take a big hop, then a big leap. It is a bounding. Big hop, then big step, and then jump. So if you for example go on the big hop, so Yeah. are you like in the minus points? ऐसा कुछ होता है? No, nothing. We have to cover the distance of 11 meters. Like the takeoff board is 11 meters away from the jumping pit. Okay. So we have to cover that 11 meters. Anyhow, like some they take hop a bigger and then step a smaller. It varies. Okay. Every athlete has different power. So Okay. But we have seen in Olympics they jump. It's like springs. it's a these long legs and it's not easy, yaar. Yeah. Doesn't it pain you over here when you do that? Yeah, like when I started doing triple jump, I had pain in my knees. Like it was all new, but then
it became like, yeah, okay, now it's part of our life. मतलब अभी अगर पेन होता है तो चलेगा, इट्स ओके, लाइक हाँ. आई एम डूइंग इट, आदत पड़ चुकी है. हाँ. ओके. तो गौरव, टेल अस अबाउट युअरसेल्फ. तू कुठे राहतोस, कसं इथे आलास NMSA मध्ये, आणि काय काय सध्या केलेलं आहेस? मी नेरूळमध्ये राहतो आणि मी 2 वर्षापासून ॲथलेटिक्स जॉईन केलं 2 वर्षापूर्वी. ओके. आणि सुरुवातीला मला ॲथलेटिक्समध्ये काय काय गेम्स असतात हे सुद्धा माहीत नव्हतं. अच्छा. नंतर मग मी मॅडमकडून थोडी हेल्प घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तू लाँग जम्प करू शकतोस. अच्छा. त्यानंतर मग त्यांनी मला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू करून छोट्या छोट्या गेम्सपासून मी सुरुवात केली. आणि म्हणजे मुंबई गेम्स, रिलायन्स किंवा ठाणे डिस्ट्रिक्टचे गेम्स असतात, महापौर असतात, तर यामध्ये प्राईज घेत घेत पुढे मी स्टेट्सपर्यंत पोहोचलो. ओके. तू आता बोललास की तू स्टेट लेवलपर्यंत पोहोचलास, बट वन थिंग विच आई नोटिस्ड इन यू वाज, यू स्पेसिफिकली सेड कि मैम ने आपको नोटिस किया और कहा कि आप इस पर्टिकुलर जंप में जाओ. Yes. तो ऐसे क्या खासियत थी आप में जो आप मैम ने स्पेसिफिकली आपको बोला कि इस जंप के लिए आपको सिलेक्शन होना चाहिए? कसं असतं की प्रत्येक ॲथलीट हा म्हणजे काहींना स्प्रिंट जमते, काहींना स्प्रिंट जमत नाही. तर माझी स्प्रिंट चांगली होती आणि त्यांनी मला एकदा म्हणलं की तू एकदा लाँग जम्प ट्राय करू बघ. तर माझी जम्प चांगली जात होती. मग त्या म्हणले की लाँग जम्पमध्येच ट्राय करू मग एकदा. तसं माझं पुढं चांगलं व्हायला लागलं इम्प्रूव्हमेंट लाँग जम्पमध्ये. ओके. जेव्हा तू लॉन्ग जंप करतोस तेव्हा फर्स्ट तुझ्या वो कहते हो जहन में एक बात आती है आप जब करते हो, हो. सो कैसे आप प्रैक्टिस करते हो, क्या स्केड्यूल्स होते हैं आपके? लाँग जम्पची प्रॅक्टिस तसं म्हणलं तर कठीणच आहे. कारण की सगळी पावर आपल्या लेग्समध्ये पाहिजे तरच आपली जम्प जाणार. स्प्रिंटसुद्धा पाहिजे, 50% स्प्रिंट पाहिजे, 50% आपली बॉडी मसलची पॉवर हवी आहे, तेव्हा तुमची जम्प जाणार. नाहीतर मग लाँग जम्पमध्ये काही होऊ नाही शकत. ओके. सो बेसिकली यू नीड टू बी फुली फिट. Yes. आपके रेजिम आई थिंक 5-6 घंटे ज़्यादा होती रहेगी येस दिन की. येस. सो डोंट यू गेट स्ट्रेस्ड आउट एंड ऑफ द डे नो नो. कि थक जाते यार, अभी बस करो सर यार, अभी घर जाने दो यार, ऐसे कभी हुआ है? नहीं नहीं वैसे नहीं हुआ. ये सच बोलो, मैम भी देख रही है, सर भी देख रहे हैं. मतलब कभी कभी हो जाता है. कभी कभी हो जाता है. हाँ. अच्छा ठीक है, ये प्लीज़ नोट कर लेना, कभी कभी ये चीज़ हो जाती है इनसे. तो मैम हम बाद में बात करेंगे इस शो के बाद आपसे. पकड़ लेना उनके कान और बता देना उनको, क्योंकि ये बहुत चीज़ें बोल रही है शो पे. चलिए. तो कभी ऐसे सर से पिटाई हुई है आपकी? नहीं नहीं पिटाई तो नहीं हुई है, लेकिन डांट ज़रूर खाई है. अच्छा, डांट भी खाई है? हाँ. अच्छा, क्या कहा सर ने? मतलब कभी कभी वर्कआउट होता नहीं है, पेन होता है बॉडी को, तो इसके लिए फिर सर को लगता है कि नाटक कर रहे हैं, ओके. तो उसके लिए सर चिल्लाते हैं थोड़ा. वंडरफुल, यू आर अ वंडरफुल एथलीट. जो भी अचीवमेंट्स किए हैं अपने लॉन्ग रन में, आई थिंक इट्स अ बिग थिंग, बिग ब्लेसिंग यू आर बीइंग डूइंग. एंड आई थिंक NMSA एक पायदान दे रही है आप सभी को. यस. एक पोडियम दे रही है कि आप आगे जाए, हमारे इंडियन एथलीट्स आगे जाए एंड नाम रोशन करें. जब आप नाम रोशन करने की बात कर रहे हैं, आकांक्षा बहुत देर से सहमी चुप रह गई हैं आप. नेशनल लेवल पे आप गई हैं, दैट्स अ बिग अचीवमेंट. सो टेल अस अबाउट योर फर्स्ट रेस एंड योर लास्ट रेस व्हिच यू डिड. So my first race was when I was at the under 12. Under 12, I played TDA level, that is the district level. There I wasn't prepared. मी तेवढी प्रिपेअर्ड नव्हती. म्हणजे पहिले मी खूप अशी कमी धावायची, म्हणजे सगळ्यांच्या पाठी धावायची. मग मॅमनी खूप माझ्यावरती एक म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट करून हे एक रेस बोलून मला खूप पुढे नेलं आहे. आणि मग मी माझा पहिला मेडल जो मला भेटला तो होता स्टेट लेवलमध्ये. म्हणजे मी पहिले डायरेक्ट स्टेट लेवलच होता तो. तर तिथे मी गेली, YMCA आहे ते, तर तिथे मी थर्ड आलेली फर्स्ट टाईम. तर मला खूप चांगलं वाटलेलं. आणि मग लास्ट इव्हेंट माझा होता परत तो स्टेटच होता. त्यात पण मी थर्ड आली 400 मीटरमध्ये. तेव्हा माझं तेवढं जास्त प्रॅक्टिस नाही झालेली, कारण माझं आता स्टडीज पण चालू आहेत, तर आता हायर स्टडीज आहेत म्हणून जरा असं मी दुर्लक्ष झालं आहे प्रॅक्टिसकडे. मग मी त्यात पण थर्ड आलेली. डिफरेंस बिटवीन स्टेट एंड नेशनल लेवल्स, आपको क्या फर्क लगता है? स्टेट लेवलमध्ये म्हणजे सगळे महाराष्ट्रीयनच होते, तर तेवढं म्हणजे महाराष्ट्रातलेच ॲथलीट्स होते ना, मग ते नॉर्मल वाटलं. जसं डिस्ट्रिक्ट लेवल होतं तसंच नॉर्मल वाटलेलं. बट जेव्हा मी नॅशनलमध्ये गेली तर डिफरंट स्टेटचे लोक आलेली, तर त्यांचं डिफरंट सगळं प्रॅक्टिस पण वगैरे, एन्व्हायरमेंट पण सगळं डिफरंट होतं. तर मग त्यांचं खाणं वगैरे पण सगळं डिफरंट होतं.
सर मग तिथे थोडंसं मी पण बाहेर गेलेली आहे ना नॅशनल्स खेळायला विशाखापट्टणमला. तर तिकडे मला जरासं थोडंसं वेगळ्या एन्व्हायरमेंटमुळे मी जरा पाठी पडली आणि मी सेमीजमध्ये 4th आली. सो मला वाटलं होतं की मी चांगलं करेन, बट थोडंसं प्रॅक्टिसमध्ये थोडंसं हे पडलं. हाँ जी, बहुत देर से आप शर्मा रही है. अब बता भी दीजिए आपके अचीवमेंट्स, आप कौन से लॉन्ग जंप, शॉर्ट जंप क्या है वो सब मुझे नहीं पता, आपको बताना है. मेरा इवेंट 100 मीटर एंड लॉन्ग जंप है और अभी TDA में मेरा परफॉर्मेंस अच्छा था, तो नागपुर में जो स्टेट्स हुए हैं उसमें 100 मीटर में मैं सेकंड आई और लॉन्ग जंप में फर्स्ट आई. सो उधर से खेलो इंडिया नेशनल्स के लिए मेरा सिलेक्शन हुआ. सो आप खेलो इंडिया में जब गई, दैट्स अ बिग अचीवमेंट. Yeah. खेलो इंडिया इज, आई वुड लाइक टू से, इट्स लाइक अ नेक्स्ट स्टेप टू मूव टुवर्ड्स द नेशनल लेवल्स. Yeah. So how do you train yourself or condition yourself for the Khelo India matches? Our practice is going on very good. 2 to 3 hours हमारा प्रैक्टिस होता है और सर और मैम मुझे बोलते हैं कि डाइट पे थोड़ा ध्यान देने के लिए, क्योंकि मैं ज़्यादा फिट नहीं हूँ. मतलब मेरे वेट और मतलब आई एम नॉट दैट फिट, तो मुझे थोड़ा पीछे आ जाती हूँ मैं उसके वजह से. इवेंट में तो अचीव नहीं हो पाता जो मुझे करना है. ओके, सो ये जो आप जैसे आपने कहा आपके ड्रॉबैक्स हो रहे हैं, तो ये ड्रॉबैक्स खत्म करने के लिए आप क्या कर रही हैं? डाइट शुरू है मेरा अभी. सो वो डाइट में आप कैसे, क्या लाइक आपको बोला रहेगा कि आपको इसी तरह से इतनी चीज़ खानी है ये टाइम पे, ये टाइम पे. सो वो डाइट के बारे में हमें ज़रा बताइए. शेक होता है एक, सो मॉर्निंग एंड इवनिंग 2 times यू हैव टू टेक दैट. और फिर नॉर्मल जो मतलब लंच और डिनर जो होता है वो नॉर्मल जो भी खाना है वो ज़्यादा सब कुछ खाना है. So basically, are you? This is a question for all of you. So is non-veg allowed for all the athletes going ahead? Yes, it's allowed. It's mostly compulsory. It gives us protein, which Okay. helps us build some of the muscles and helps Alright. us get energy, which helps in running faster. And Coming back to you, Sharwari. So Sharwari, coming back to you, tell us about the most challenging jump you have faced till date. For me, the most challenging is the triple jump. Like, it is very injurious. Like, जरा पण माझा पाय ट्विस्ट झाला, मला नी इंजरी होऊ शकते किंवा अँकल इंजरी होऊ शकते. ट्विस्ट झालं की फ्रॅक्चर्स पण होऊ शकतात. सो ते खूप रिस्की आहे ट्रिपल जम्प ॲज कम्पेअर्ड टू लॉंग जम्प. कारण की ट्रिपल जम्पमध्ये जो हॉप अँड स्टेपचा एरिया असतो तो पिठपासून खूप लांब असतो. सो सगळेच ॲथलीट कव्हर नाही करू शकत तो. लाईक कोण कोण मागे पडतं, असं कोण कोण रनवेमध्येच लँड होतं, असं खूप मिस्टेक्स, जराशा मिस्टेक्स खूप मोठ्या इंजरीज देऊ शकतात. सो चॅलेंजिंग ट्रिपल जम्पच आहे. ट्रिपल जंप इज द मोस्ट चैलेंजिंग. या सो वो चैलेंज ओवरकम करने के लिए आप क्या क्या करती हैं? like I have to increase power in my thighs, and like I have to increase my speed, my explosive power, so that I can jump as far as I can. Like I can hop as much as I can. Okay. Yeah. So as you said, it's a challenging jump for you. So you're trying to overcome Yeah. those things. Yeah. लेकिन ऐसे कभी हुआ कि आपने jump कर लिया and then your ankle is twisted? Have you faced it? Yeah. So what are the immediate precautions which you have taken at that particular point of time? Like I applied some ointments, and then immediately I put some crepe bandage so that it doesn't get, like it doesn't increase. So yeah, but not ankle, but I have faced with knee injury. So knee starts paining because as I jump my whole body pressure gets on my knees. So knees are very like, Okay. So that you have faced it, and it's very difficult to come out of that particular structure. I have to go under rehabilitation and physiotherapy for that. You need to go through that particular. Yeah, like if the injury is big. So how many months it takes for normally if you are going into that? 10 to 15 days mostly if I take proper rest. Okay. Yeah, So you have represented state level. yeah. So are you planning anything for the national level going forward? Yeah, I am working harder. So what are you doing for that? जैसे practice है, Like- आपके regime show होते हैं. हाँ. We have seen you. So it's like 3 hours, 4 hours. 2 to 3 hours compulsory. And like अभी लॉकडाउन में स्पीड थोड़ा सा कम हो गया, वेट पुट ऑन हो गया तो स्पीड कम हो गया. तो like now I am working on my speed and power both. Okay. Yeah. Saga, coming back to you, had you always thought that you are going to be an athlete?
या लहानपणापासूनच मला खूप म्हणजे आवडतं रनिंग. का पण म्हणजे तू स्पेसिफिकली कोणत्या ॲथलीटला पाहिलं? मे बी यू हॅड सीन पी.टी. उषा. PT उषा. अच्छा, पी.टी. Usha. She's a legend. Everyone's idol is P.T. Usha. So you saw her and then you had decided to be an athlete. या. And you are being trained under Mansi Madare ma'am. She has been a colleague of P.T. Usha. So thanks for this one. I'm coming to you now. So P.T. Usha ma'am is a legend. She's the idol of everyone over here. So P.T. Usha her name is. तो आपको पूरा नाम तो पता रहेगा उनका, बताइए. कोई है Yeah, या फिर मैं बोल दूं? I know. आपको पता है? Yeah. मतलब आप मेरी रोटी छीनना चाहते हो? चलो बोल दीजिए. Pillai Vilai Kandil, Theke Parambil Usha. मैंने सोचा था इस शो के बाद में मुझे मानसी मैम से बड़ी तारीफ मिलेगी और वो तारीफ के बाद आई विल बी द हीरो, लेकिन इन्होंने मुझे जीरो कर दिया. ये क्या कहूँ मैं अभी यार. ऐसे किसी के पेट से ना रोटी छीननी चाहिए, पाप लगता है. ठीक है, चलो एनीवेज, आई थिंक दैट्स द राइट वन यू सेड. एंड मेरे जबान से मैंने कॉपी कर लिया इन्होंने यहाँ से. एंड शी सेड दैट. एनीवेज, दैट्स द राइट आंसर. कमिंग टू यू गौरव, मानसी मदारे मैम बरोड टू आहे, राहुल सरान बरोड आहे. Mansi ma'am has worked with P.T. Usha ma'am. So how was your experience being worked under Mansi ma'am? मानसी मॅडमची कोचिंग खूपच चांगली आहे. म्हणजे ते ॲथलीटला एकदम आपल्या मुलासारखं शिकवतात. Okay. आणि म्हणजे असं ॲथलीटवरती प्रेशर देत नाहीत अजिबात. Okay. आणि म्हणजे जरी थोडा जरी बॉडीला पेन होत असेल तर त्याला पूर्णपणे रेस्ट घ्यायला सांगतात. Okay. म्हणजे त्यांनी नेक्स्ट टाईमला पूर्ण त्याची पॉवर लावता त्याला आली पाहिजे असं ते बोलतात. आणि त्यांची खूपच कोचिंग चांगली आहे, खूप आवडते. आणि ॲथलीटला कसं म्हणजे कोचला कसं ॲथलीटचं मनातलं समजलं पाहिजे ते त्या पूर्ण समजून घेतात. आणि त्याच्यामुळे ॲथलीटला पण खूप चांगलं वाटतं की आपलं ऐकणारं कोणतरी आहे. ओके, मतलब आपको मारती भी है, उसके बाद में रेस्ट भी दिलाती है. हां, ते तर आहे. बेसिकली वेरी वेरी स्वीट लेडी. आई हैव वर्क विथ हर. वी हैव डन वन इंटरव्यू टुगेदर. सो वेरी स्वीट लेडी. राहुल सरान बरोबर काय मत आहे तुझं? राहुल सरांसोबत आत्ता 1.5-2 वर्षापासून थोडी ओळख चालू झाली. म्हणजे सुरुवातीला तर मी त्यांना ओळखत नव्हतो म्हणून थोडा घाबरत होतो त्यांना. पण हळूहळू स्टार्टिंगला त्यांची कोचिंग मला थोडी डेंजर वाटली. त्यानंतर हळूहळू ते पण एका फ्रेंडसारखे राहायला लागले माझ्यासोबत. तेव्हापासून मग त्यांचा वर्कआउट ऐकायला मस्त वाटत होतं. मतलब वो कहते हैं ना, डर के आगे जीत है. हां, बरोबर. वही डर के आगे जीत है. तो अभी जीत के दिखा दो उनको. हो, नक्कीच. नेशनल्स में पहुंचो, बड़े मेडल्स लेके आओ यार, क्या चाहिए. जंप. आपका बेस्ट इवेंट कौन सा रहा है अभी तक? लॉंग जंप. लॉन्ग जंप. विच वन? आता जानेवारीमध्ये TDA झालं होतं. म्हणजे ठाणा डिस्ट्रिक्टचे असतात इव्हेंट, त्यामध्ये मी फर्स्ट प्लेस मारला. त्यानंतर मला स्टेटसाठी सिलेक्शन भेटलं. वेरी नाइस. सो आगे जाके फ्यूचर प्लानिंग क्या है आपका? हां, नॅशनलमध्ये मेडल पाहिजे मला. चाहिए. हो. क्या क्या तैयारी कर रहे हो उसके लिए? आत्ता सध्या तरी हार्ड ट्रेनिंग चालूच आहे. जिम वगैरे आठवड्यातून 2दा जिम असते. 2 वेळा ग्राउंड एक्सरसाइज असते. डेली वर्कआउट तर असतोच. म्हणजे दिवसातून 3 ते 4 तास मी ग्राउंडवरतीच असतो. ओके. आणि बाकी मग आपली घरी एक्सरसाइज पण चालूच असतात. ओके. तो घरी म्हणजे इथून गेल्यावर पण घरी तो एक्सरसाइज नाही, इथून घरी नाही. म्हणजे सकाळी मॉर्निंगला थोडं एक्सरसाइज वगैरे. अच्छा. अँड हॅव यू फॉलोड एनी ॲथलीट, इंटरनॅशनल ॲथलीट ॲज अन आयडल? डू यू हॅव एनी? हां, आहे. कार्ल ल्युईस आहे. ओके. म्हणजे त्यांनी लाँग जम्पचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. 8.95 त्यांनी जम्प मारलेली आहे. अच्छा. तर मग तोच आहे सध्या तरी आयडल. आणि मदर एमिस आहेत, त्या पण माझ्या आयडल आहेत. त्यांनी पण खूप शिकवले, त्याच्यामुळे त्यांचा आदर्श आहे. चलो ग्रेट. बेस्ट ऑफ लक फॉर ऑल योर फ्यूचर एंडेवर्स. आगे जाके आप बहुत अच्छे करिए, तरक्की पाइए, खूब तरक्की. आपको इतनी तरक्की मिले कि 100 लड़कियाँ आके आपको पप्पी दे, ऐसे पप्पी दे दे यहाँ से. यही मैं आशा करता हूँ आपके लिए. थोड़ी सेमी सी आप रह गई हैं यार. मैं वापस आता हूँ आपके पास में. आपके फ्यूचर गोल्स बताइए, क्योंकि नेशनल पे आप पहुँच चुकी हैं. नेशनल से आगे क्या है? नेशनल में मैं अभी जो लास्ट टाइम मैंने खेला था तो मैं सेमीज़ में 4th आई थी. तो मुझे अभी नेशनल गोल्ड मेडल लेने का, मतलब आई वांट टू अचीव आई वांट टू वन द गेम. So I'll be training after my studies gets overs and after this COVID situation. Okay. So do you have plan to go to the international level after that once you achieve that? Yes, if I achieve that, then I'll definitely
definitely my next goal will be the international level. Okay. So it's Carl Lewis or PT Usha? PT Usha. PT Usha. Internationally? Internationally, Usain Bolt. हुसैन बोल्ट तो सबका प्यारा है यार, Yes. जो हर लड़की हुसैन बोल्ट बोल देती है। क्या ऐसे क्यों है, हर लड़की हुसैन बोल्ट क्यों बोलती है यार? आपको नहीं पूछ रहा हूँ मैं, ये तीनों को, अब कोई तो आंसर दे दो। His speed, he is faster than cheetah. So what can we say more? चलो, मुझे लगा कोई बोलते थे क्यूट है, हॉट है, हैंडसम है, हैपनिंग है, ऐसे तो बोल देते। देखो देखो, अभी किसी हीरो का नाम लेते हैं, अगर आपको पूछा फेवरेट हीरो का, तो बड़े बड़े बोल देते हैं ऋतिक रोशन क्यूट है, सलमान खान हैंडसम है, ये बराबर आ जाता है। एथलीट के लिए अच्छा, स्पीड अच्छा है, इसलिए हमारा फेवरेट है। चलो, I'll take that point. Coming back to you, tell us about your future plans. हाँ, आपके उधर तो कोई है नहीं। Like I am now working harder for my nationals, and if I am willing to achieve medals at nationals, and once I achieve, I will definitely plan for my internationals. So, is it like Khelo India you are trying to participate in the next? Like खेलो इंडिया नाव ह्यांचं आता ज्युनियर्सचं आहे खेलो इंडिया. आमचं युनिव्हर्सिटी गेम्सचा अजून खेलो इंडियाचं काही अजून अनाउन्समेंट नाही आले आहेत. सो आले तर नक्की ट्राय करेन मी त्याच्यासाठी. चलो, बेस्ट ऑफ लक टू यू. थँक्यू. बहुत प्यारी सी बैठी है. अच्छा, आपका बताइए फ्यूचर प्लान. खेलो इंडिया के लिए मतलब अभी हार्ड वर्क चालू है और प्रैक्टिस भी अच्छे से शुरू है, और फिर अगर उसमें हुआ तो फिर इंटरनेशनल लेवल में भी मतलब जाना है, आगे और जाना है. अच्छा, चलिए, मैं चाह रहा हूँ कि आप चारों इंटरनेशनल लेवल्स पे जाइए. विश यू लॉट्स ऑफ सक्सेस टू एवरीवन. गौरव, आपको भी, एंड ऑल द स्वीट लेडीज अराउंड मी ओवर हियर, एंड बेस्ट ऑफ लक टू यू ऑल टू. आगे जाके आगे बढ़िए. बिफोर वी लीव फॉर द डे, 2 शब्द मानसी मदारे मैम के लिए. आई मिस यू मैम. We miss you, ma'am. मैं कुछ बोलना नहीं चाहता. They miss you really. We'll have a surprise for you when the video releases. Do watch it out. Maybe you might have a special video from sir or ma'am. कुछ अच्छी तारीफ करेंगे, कुछ बुरी तारीफ करेंगे, आप सबकी हो सकता है, वो हम नहीं जानते. वो सरप्राइज आपके लिए छोड़ देंगे हम. टेक केयर ऑफ योरसेल्फ, आपके फ्यूचर के लिए. थैंक यू सर. एंड बेस्ट ऑफ लक टू यू. नेशनल से इंटरनेशनल लेवल्स पे जाने के लिए. नेक्स्ट टाइम जब आओगे, आपको फिर से मैं ऐसे कोई नाम दूंगा बोलने के लिए, तभी बी प्रिपेयर्ड. मोबाइल लेके आना, पीछे छुपा रहे हो ना, ब्रेक जब ले रहा हूँ तभी देख लेना नाम फटाफट. ओके, टेक केयर ऑफ योरसेल्फ. थैंक यू. वेरी स्वीट. यार, तेरे से क्या बोलूँ यार, तू तो मेरी रोटी छीन लेती है पूरी. मेरा पूरा पैसा छीन लिया तूने जो मेरे अकाउंट में आने वाला था. तारीफ भी छीन ली. हुसैन बोल्ट का फास्टेस्ट रिकॉर्ड क्या? आई एम श्योर यू डोंट नो दिस. मैं जीतने वाला हूँ. यू नो दिस? बताइए. 9.58. पक्का? कंफर्म? देखो, ये शो के बाद मैं विकीपीडिया में जाके चेक करूंगा ये, और अगर रॉन्ग निकला तो फिर देखिए आप. पक्का? लॉक किया जाए. ठीक है, चलिए. फिर से ये नेक्स्ट टाइम इनको यार थोड़ा सा इधर बिठाऊंगा, तो सेटिंग कर लूँगा इनसे मैं प्रॉपरली कि बेटा तू शांत रहे, ताकि मैं जीत जाऊँ ये पूरा राउंड. बेस्ट ऑफ लक फॉर द फ्यूचर. टेक केयर ऑफ योर सेल्फ, एंड वी होप टू सी ऑल दिस स्माइलिंग फेसेस वंस अगेन. एंड ऐसी बातें करेंगे, मनोरंजन करते रहिए, आगे बढ़िए, इंडिया का नाम रोशन कीजिए. बेस्ट ऑफ लक फॉर यू ऑल. टेक केयर ऑफ, स्टे ट्यून्ड फॉर द फ्यूचर.